भारतभर ज्यांचा खेळ आपण सातत्याने पाहतोय, आकाश जांगे स्ट्रायकर एंड लाईन, पण बॉलिंग ट्रॅकवर फिरकीचा जादूगार सनी कसबे. पहिला बॉल, जागा मिळाली आणि मग त्या चेंडूला लॉंग लेगची जागा दाखवली. बॉल जातोय थेट सीमारेषा पार, षटकार. बघा, क्रीज बॉक्सच्या मागे जर आपण गेला आहात तर म्हणजे एफर्ट्स तुम्ही लावलेत ते एफर्ट्स मोजले जाणार नाहीत. आपण पाहणार आहोत आता अक्षय निर्मल सर बिझी होतील. क्रीज बॉक्सच्या मागे सरकलेत का जेव्हा बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं. पहिल्याच बॉलवर अटॅकिंग अप्रोच आकाशचा, हे नेहमीच आवडतं आकाशला. जेव्हा संधी मिळते पहिल्या षटकामध्ये, जेव्हा पेसर नाहीये, कटर गोलंदाज आहे आणि पूर्ण मोका मिळाला होता आकाशला बॉडीला रोल करण्याचा, प्रॉपर बॉडी वेट ट्रान्सफर आकाशचं पाहायला मिळालं. पण क्रीज बॉक्सच्या पलीकडे गेलाय का, त्याची चाचपणी चालू आहे tenniscricket.inच्या वॉर रूम मध्ये. पण सनीकडून चूक झाली हे तर मान्य करायलाच हवं. पहिल्याच बॉलवर त्याने लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न केला, टप्पा थोडा आखूड होता आणि म्हणूनच आकाशला तो मोठा फटका खेळण्याचा मौका मिळाला. चला, या 6 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर क्रीज बॉक्सच्या जास्त पलीकडे सरकले नाही, त्याची चाचपणी आपण केली. tenniscricket.inची मोबी वॅन आहे. 6 धावा नोंदवले गेलेल्या आहेत पहिल्याच बॉलवर. आकाश जांगेडे यांना तो सोपा मौका मिळाला. बघा, मागच्या सामन्यामध्ये जवळपास 93 धावा चेस झाल्या होत्या, म्हणजे या मैदानावर फलंदाजांचा दबदबा आहे इतकं मात्र नक्की. त्याचमुळे भांडूप स्ट्रायकर सुद्धा जास्तीत जास्त एअर स्ट्राईक करून 80च्या पलीकडे जाण्याचा विचार करतोय आणि त्यासाठी पहिलं पाऊल उचललेलं आहे आकाश जांगेडने. 6 धावाची नोंद त्यांनी स्कोरशीटवर दिली. सनी ओव्हर द विकेटनं यावेळेस फटका फसलाय. क्रिकेटमध्ये जबरदस्तीला महत्व नाहीये, जबाबदारीला महत्व आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण पुढच्याच बॉलवर स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न आकाशचा फसला. तोडीस तोड प्रत्युत्तर सनी कसबेचं. पहिला धक्का भांडूप स्ट्रायकर्स. हे तर होतच राहील क्रिकेटच्या सामन्यांमध्ये, हे तर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल आणि गुडघ्यावर बॅलन्स करून खेळले जरूर, पण जास्त एलिव्हेशन मिळालं सनी कसबेचा. तो उत्साह, तो जल्लोष खूप काही सांगून गेलेला आहे. तुम्ही आत्मविश्वासावर घाव घालता गोलंदाजाच्या जेव्हा षटकार खेचता आणि म्हणूनच तो आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी गोलंदाज देखील आपली प्रतिभा दाखवतो आणि तीच प्रतिभा पाहायला मिळाली सनीची. आणि तो झेल खूप चांगला टिपला डीपमध्ये. शरद पारगे यांनी, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकता आला, खूप कमी बोलतात पण मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह असतात शरद पारगे, डीपमधले उत्कृष्ट शतदक्षी म्हणून यांची ख्याती आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल चौधरी, जे मुलुंडचे खेळाडू आहेत. मुलुंडच्या ग्रामीण संघामधून खूप चांगला खेळ त्यांनी खेळतात, कविश 11 मुलुंड आय गेस. आणि त्याचमुळे त्या संघातून खेळत खेळत, चला टायमर शो करा प्लीज. tenniscricket.in ऑन स्क्रीन. 5 षटकं 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. टायमर शो करा प्लीज. tenniscricket.in. मिस्टर साहिलजी चव्हाण. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6, 1 गडी बाद. सनी कसबे काय खेळलेत आणि एका बाजूला राहुल चौधरी आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. त्यांनी स्ट्रायकर एंडला जागा सुनिश्चित केलेली आहे. हा गार्ड घेण्याचा खूप मोठा रोल आहे कुठल्याही फलंदाजाचा, जे आवश्यक. जागा सोडली होती, फ्रंट फुटला बॅलन्स करून मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता राहुलचा, पण फिरकीपटू आहे. म्हणजे खूप मोठी प्रतिभा आहे सनीकडे. ते मिडियम पेसर आहेत, ते फिरकीपटू आहेत, ते मिस्ट्री बॉलर आहेत. ही विभागणी खरं तर प्रेक्षकांसाठी थोडी कठीण आहे, कारण प्रत्येक शैलीचे चेंडू खरं तर सनी कसबेकडे आहेत. 2 मिस्ट्री बॉलर एका संघामध्ये, म्हणजेच रोहन खरात आणि सनी कसबे एका संघात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्षितेज स्पोर्ट्स अकॅडमी. पुन्हा एकदा खोटप्याचा बॉल केलाय प्रहार, बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. राहुलच्या बॅटमधून येतोय तडाके बंद षटकार. ही चूक करायची नाही. आपण मागच्या सामन्यासोबत चर्चा केली होती, जेव्हा रोहन खरात शॉर्ट ऑफ लेन चेंडू हाताळत होते, फुल लेंथ हाताळत होते. फिरकीपटू जर धीम्या गतीचे चेंडू हाताळत आहेत आणि ते शॉर्ट ऑफ लेंथ आहेत, तर मग फलंदाजांना तो स्कोप मिळतो आणि मग फलंदाज त्या संधीचा फायदा उचलतो, जो फायदा या अगोदर राहुलच्या वतीने उचलला गेला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12 धावा.
अलॉंग द ग्राउंड हा स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. शरद होणार नाही कुठली चूक. बघा स्ट्रायकर साईडला अचूक थ्रो. हेच तर महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही डीप मध्ये क्षेत्ररक्षणाला असता तुम्हाला योग्य त्या एंडला योग्य थ्रो दिलाच गेला पाहिजे आणि तेच करत असताना शरदला आपण पाहिलं. 5 चेंडूचा खेळ संपला. भांडूप स्ट्रायकर संघाची धावसंख्या 13. 1 गडी बाद. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले अनुराग मोहितेने. हा सामना डू ऑर डाय आहे आणि त्याचमुळे श्री बांदेश्वर बांदा संघ वाट पाहतोय की आपल्याला कुठल्या संघासोबत 2 हात करायच्यात आजच्या वेळापत्रकातल्या ऑल इंडिया ओपनच्या 6व्या सामन्यामध्ये. टायमर ऑन आहे त्याकडे देखील लक्ष तुमचं गेलं पाहिजे. 30 मिनिटांमध्ये 5 षटक्या पूर्ण करायचे. टायमर स्टॉप होणार नाही याची देखील दखल आपण घ्यायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अनिकेत जे कॅप्टन आहेत भांडूप स्ट्रायकरचे पहिल्यांदाच या डावामध्ये स्ट्रायकर एंडला पोहोचतायत. आढावा घेता क्षेत्ररक्षकांचा. पाहूया कुठल्या झोनमध्ये ते खेळण्याचा प्रयत्न करतील. समोर आहे गोलंदाज सनी. ड्राईव्ह केलंय बॅटची इनसाइड एज. बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. पुन्हा एकदा या षटकात जास्तीत जास्त शरद पारगे ऍक्टिव्ह राहत आहेत. पुन्हा एकदा अचूक थ्रो. क्या बात आहे. क्या परफेक्शन आहे शरदचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या भांडूप स्ट्रायकरची 14 धावा 1 गडी बाद. 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सनीचं षटक योग्य राहिलंय. आकाशचा विकेट त्यांनी मिळवला पण 2 षटकार खर्च झालेत. हे देखील चित्र खूप महत्वाचं आहे म्हणून डोक्यावर हात सनीच्या. पण अजूनही 5 षटकाचा खेळ बाकी आहे. खूप काही अजूनही घडेल. काही बिघडेल. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. काही गोष्टी प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने जातील. आपण त्या रोखू शकत नाहीये. प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. स्वरगंगा लाईट्स अँड इव्हेंटचे मिस्टर भैरव मढवी आमच्या सोबत आहेत आणि खूप चांगली प्रकाश योजना त्यांच्या वतीनं सातत्याने पाहायला मिळते. पुण्यातलं प्रत्येक आयोजन आता त्यांच्या मोहात पडलेलं आहे. तसेच श्री गणेश लाईट्स अँड साऊंड्स वाडा मिस्टर गणेश सावंत यांचं देखील तितकंच उल्लेखनीय कार्य या रजनी क्रिकेटच्या सत्रात पाहायला मिळते. सेकंड ओव्हरसाठी अक्षय पाटील अर्थात मोन्या अलिबागचा सुपरस्टार. शॉर्ट लेंथ ऑन दी टोज स्लाइस केलंय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा करतायत पाठलाग. 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. अजूनही घाई करण्याची इच्छा फलंदाजांची नाही आहे. एकदा वडेल. धावसंख्या पोहोचते 15. 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आय गेस 70 ते 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असावा जशी खेळपट्टी खेळते. आज आपण खूप कमी लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या. जर सुवर्णमध्य आपण अनुभवला मागच्या 3 दिवसांमध्ये 6 षटकांमध्ये 60 धावा बनतात. आरामात बनतात. 10x चेंडू आहे. त्यामुळे गोलंदाजांची तारेवरची कसरत आहे या स्पर्धेमध्ये. अक्षय पाटील पंच करण्याचा प्रयत्न. ती तारेवरची कसरत खेळण्याची माझी तयारी आहे तेच दाखवताना अक्षय पाटील विकेट मिळवत आहेत. राहुलला परतीचा प्रवास करावा लागतोय. कव्हर पॉइंटला झेल देऊन राहुलचा खेळ संपला. पोझिशन तितकी चांगली घेता आली नाहीये. इतक्याही वेगानं तो चेंडू हाताळला नव्हता अक्षयने. पण तो संभ्रम खेळण्याच्या शैलीमध्ये दिसून आला राहुलचा आणि त्याचमुळे तो झेल अंबल याने टिपला. किरण अंबल आपण त्या ठिकाणी पाहिले. कव्हर पॉइंटला ते पोचले आणि त्यानंतर तो झेल संपन्न झाला. 4थ्या क्रमांकावर नवीन फलंदाज पोहोचतायत इस्तियाक. बघा इस्तियाकची जादू सुद्धा आपण मुंबईच्या प्रत्येक मैदानावर पाहिलेली आहे आणि आता तीच जादू या सिंहगड कॉलेजच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळेल का. कारण उत्कृष्ट लेफ्टी बॅटर्स स्लॉग हिटर्स म्हणून त्यांना ओळखलं जाते. त्यांच्याकडे ती एक विशिष्ट शैली आहे षटकार खेचण्याची आणि म्हणूनच पाहूया एक तेज बॅटस्विंगसाठी त्यांना ओळखलं जातं आणि तीच तेज बॅटस्विंग संघाचा फायदा सुनिश्चित करेल का भांडूप स्ट्रायकरच्या ते आपण पाहणार आहोत. पण सुरुवात अक्षय पाटीलची या षटकाची उत्तम राहिलेली आहे. पहिल्या चेंडूवर 1 सिंगल त्यांनी खर्च केली आणि त्यानंतर राहुल चौधरीचा विकेट मिळवला. धावसंख्या 15. 2 गडी बाद. ओहो पायांचं मोजमाप विचारणारा यॉर्कर आणि पूर्णपणे बॉडीला लीन करून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इस्तियाकचा फसला. 0वर बाद. गोल्डन डकचा शिकार इस्तियाक शेख आले. इस्तियाक शेख गेले. विकेट डाऊन. अक्षयची ही खासियत आहे की फलंदाजाला काही कळू देण्याच्या अगोदरच तो त्याचं काम करून निघून जातो आणि तेच तुम्हाला मागच्या चेंडूवर पाहायला मिळालं. इस्तियाक ज्यांनी खूप चांगली पूर्वतयारी केली होती फलंदाजीची पण ती पूर्वतयारी त्यांना पूर्ण करता आली नाही आणि त्यांना पहिल्याच बॉलवर बाद होऊन परतावं लागतोय. स्लो परफेक्ट यॉर्कर असं देखील आपण म्हणू शकतो जो फ्लायटेड होता आणि फ्लायटेड यॉर्कर स्लो पॉयझन सारखे असतात आणि तेच पाहायला मिळालं. इस्तियाकची निराशा त्यांच्या देहबोलीवर दिसते. बघा पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून इम्पॅक्ट करत बॉल आत वळाला आणि त्याचमुळे ते कळण्याच्या अगोदरच इस्तियाक निराश अवस्थेत पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतलेला आहे आणि आता सुरुवात थोडीशी अडखळली आहे भांडूप स्ट्रायकरची. षटकार आला तो पहिल्याच बॉलवर
आणि षटकार आल्यानंतर आपण देखील शोएबची चर्चा करत होतो की 80-90 धावांचा पल्ला पार होईल की काय, पण आता चित्र थोडंसं बदललेलं आहे. आता 70 पार होईल का हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घर करू लागलेला आहे. पण नजमुल मंडल जे स्ट्रायकर बॅटर आहेत आणि ते येतात 5व्या क्रमांकावर. जेव्हा व्यावसायिक क्रिकेटच्या संघामध्ये आपण निवडले जातो तर आपला जो परंपरागत क्रमांक आहे तो आपल्याला मिळत नाही. तर तुम्हाला कधी कधी ॲडजस्टमेंट करावी लागतात. पाहूया नजबुल ती ॲडजस्टमेंट करतोय का, आपल्या संघासाठी ती भूमिका घेतोय का, जो नेहमी स्ट्रायकर बॅटर म्हणून तो घेत राहिलाय. अक्षय, हॅट्रिक बॉल होता पण या ठिकाणी ते हॅट्रिक मिस झालेली आहे, कारण राहुल चौधरी झेलचीच्या स्वरूपात बाद झाले, इस्तियाक बोल्ड झाले आणि हा हॅट्रिक बॉल होता. प्रेस तर त्यांनी कंप्लीट केली पण हॅट्रिक त्यांना पूर्ण करता आले नाही. पण या षटकात त्यांनी त्यांची जबाबदारी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे. 4 चेंडू त्यांनी हाताळलेत, खर्च केले फक्त 1 धाव आणि मिळवल्यात 2 विकेट्स. धावसंख्या भांडूप स्ट्रायकर्स 15, 3 गडी बाद. नेक्स्ट बॉल अक्षय, ड्राईव्ह केलाय मिड ऑफ, थोडासा वाईडिश होता, त्या संधीचा उचलला फायदा. मस्ट निडेड बाउंड्री फॉर टीम भांडूप स्ट्रायकर्स. नजबुलच्या बॅटमधून चौकार. आवश्यकता होती या फटक्याची आणि त्या ठिकाणी शेरू यांचा प्रयत्न कमी पडला. शेरू थोडेसे वाईडिश होते मिडॉनला आणि त्याचमुळे त्यांना वेगानं बॉलपर्यंत जायचं होतं, पण चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे फलंदाज नजमुल मंडलने आणि या 4 धावांची नोंद त्यांनी आपल्या संघासाठी दिली आणि भांडूप स्ट्रायकर संघ आता 19 वर पोहोचलेला आहे. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 5 बॉल्स डिलिव्हर झालेत. शेवटचा बॉल अक्षय पाटीलचा बाकी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं जाणवलं होतं की पॉवर फलंदाजांचीच दिसून येईल, पण तसं काही चित्र दिसत नाही. गोलंदाज देखील आपली छाप पाडण्याची तयारी दर्शवत आहेत. लास्ट बॉल, फुलटॉस बॉल, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हरचा शरद पोहोचतोय. चिता आहे तो आउटफील्ड मधला, थोडा फंबल जरूर झालाय पण आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा तो अचूक थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर तो होता भांडूप स्ट्रायकरच्या बाजूनं, पण दुसऱ्या षटकाचा खेळ जो आहे तो श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीच्या बाजूनं, कारण अक्षयने मागच्या षटकात 7 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्यात. भांडूप स्ट्रायकर संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21, 3 गडी बाद. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. दोन षटकांचा खेळ संपला. भांडूप स्ट्रायकर्स 21 धावा 3 गडी बाद आणि आता ललित चौधरी ज्यांचा आज वाढदिवस आहे, बड्डे आहे भावाचा आणि पाहूया जल्लोष करतोय का आपल्या संघासाठी. ललित चौधरी फिरकीपटू आहेत आणि एनबी ट्रॉफीच्या पहिल्या सीझनचे ते इमर्जिंग सुपरस्टार आहेत बॉलर्सच्या कॅटेगरीमध्ये, पण त्यांचं स्वागत अनिकेतने केलंय षटकाराने आणि आता भांडूप स्ट्रायकर्स एअर स्ट्राईक करतोय. धावसंख्या 27. संधी मिळते ललितला, मॅच्युरिटी ती दाखवावी लागेल जी आवश्यकता आहे खरं तर कुठल्याही व्यवसाय क्रिकेटपटूसाठी, आणि पाहूया ती मॅच्युरिटी यानंतर पाहायला मिळते का. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय स्ट्रेट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर डावीकडे सरकत असताना नॉन स्ट्रायकर साईडला तर थोडासा दूर आहे, त्याचमुळे 2 धावा पूर्ण होत्यात. अनिकेत आता लईमध्ये आलेले आहेत, ती रिदम त्यांना सापडलेली आहे. त्यांना माहिती आहे की आपल्याला 70-80 पर्यंत जावंच लागेल, म्हणूनच काही काळासाठी संघ थांबला होता भांडूप स्ट्रायकरचा. पण या षटकामध्ये धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न अनिकेतचे पाहायला मिळत आहेत. 2 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर करूया आणि धावसंख्या भांडूप स्ट्रायकरची 29 झाले. प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय 74 पर्यंत मजल जाऊ शकेल भांडूप स्ट्रायकर्स या संघाची. ललित चौधरी पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ललितचा, स्विच केलं होतं स्वतःला. अगोदरच गोलंदाजाला दिसलं होतं की फलंदाज कुठल्या आविर्भावात आहे, त्याचमुळे यावेळेस ललितने वेग वाढवला, बॉलचा टप्पा पुढे घेतला आणि त्याचमुळे अनिकेतचा अप्रोच जो स्विचिट खेळण्याचा होता तो चुकला. डॉट बॉल, बॅटची एज, बॉल जाईल पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या 2 चेंडूंवर ललित चौधरी थोडेसे महागडे ठरले, पण त्यानंतर ललितने आपला स्पार्क दाखवला, ज्या स्पार्कसाठी त्यांना विविध व्यावसायिक संघामध्ये निवडलं जातं आणि म्हणूनच आता तो स्पार्क दिसून येतोय. सातत्याने तो आपल्या चेंडूमध्ये बदल करतोय. गोलंदाजी हाताळणी खूप महत्वाची असते. प्रत्येक चेंडू तुम्हाला परिवर्तनावर हाताळायचा असो. यावेळेस खूप जास्त बॉल बाहेर राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. ऑनफील्ड अंपायर अजय आवळे सर. स्ट्रायकर साईडला
संजय बालेराव सर आणि तिसऱ्या पंचा भूमिकेत आपण अक्षय निर्मळ सरांना पाहतोय. चांगली अंपायरिंग ओव्हरऑल प्रत्येक दिवशी राहिली आहे. कुठलाही व्यत्यय न येता स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होतं. यावेळेस फिरकी चांगली होती जी फलंदाजाची गिरकी घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात जातोय बघा. खूप चांगली ग्रिपिंग आहे खरं तर ललितकडे आणि त्या ग्रिपिंगमुळे तो आपली उपलब्धी टिकवतोय आपल्या संघामध्ये. सुरुवात अडखळ झाली होती पण त्यानंतर रिदम त्यांना सापडली आहे. म्हणजेच मला असं सांगावंसं वाटतं शोएबजी, एका संघामध्ये 3 मिस्ट्री बॉलर्स आहेत. रोहन करात, सनी कसबे आणि आता ललित चौधरी. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या भांडूप स्ट्रायकरची 31 धावा, 3 गडी बाद, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चला, चांगला ओव्हर रेट आतापर्यंत राखलेला आहे खरं तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीने. म्हणजे 14 मिनिटात त्यांनी 3 षटकं संपवली. तर हा ओव्हर रेट प्रत्येकाने चांगला राखला तर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होईल. उद्या सकाळपासून पुणे जिल्हा टेनिस बॉल नियामक मंडळाच्या आपण संघांना पाहणार आहोत. उद्या 7:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होणार आहे आणि त्यानंतर दुपारच्या वेळी आपण ऑल इंडिया ओपन कॅटेगरी पाहणार आहोत. तर चांगलं नियोजन प्रहार प्रीमियर लीगचं आपण पाहतोय. प्रत्येकाला जास्तीत जास्त षटकांचा खेळ देता यावा तो प्रयत्न आपण करतो. एकही सामना षटकांमध्ये कपात आपण केला नाहीये. 6 षटकं ही प्रायोरिटी राहिलेली आहे प्रहार प्रीमियर लीगची, जेणेकरून तुम्ही इतका दूरचा प्रवास करून आलात ती स्पर्धा खेळण्यासाठी तुम्हाला तुमचे पर्याय योग्य त्या पद्धतीने वापरता यावेत. त्यासाठी प्रत्येक सामना आपण 6-6 षटकांचा खेळतोय. पण एक अट आहे नियमावलीमध्ये, षटकं कमी करण्याचा अधिकार हा आयोजकांचा आहे. आतापर्यंत ते घडलं नाहीये. धावसंख्या 31, 3 गडी बाद आणि आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत अक्षय पाटील. लो फुल टॉस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत स्ट्रेट लॉंगला पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट, थ्रो होईल नॉन स्ट्रायकर्स एंडला. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घ्यायची का प्रयत्न तर होता. अनिकेतचा पण नजमुलची तयारी नव्हती. धावसंख्या जो होते ती म्हणजे 32 वर. अलिबाग हा परिसर अक्षरशः दडाणून सोडलेला आहे. पण आता अक्षय सुद्धा भारतातील विविध स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि मी जसा उल्लेख केला ती मालिकावीरच्या पुरस्काराने त्यांना वेगवेगळ्या स्पर्धात यावर्षी सन्मानित होताना आपण पाहिलेल्या. तर तुमच्याकडे गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेसाठी तुम्हाला माध्यम निवडायचं आणि त्या माध्यमावर काम करायचं आणि तेच करताना आपण अक्षय पाटील पाहतोय. मागच्या षटकात सुद्धा ते इकॉनॉमिकल राहिले होते. विकेटचा शोध त्यांनी घेतलाय. 2 विकेट्स त्यांच्या खात्यात आहेत. त्याचमुळे 3 मिस्ट्री बॉलर्स आणि त्यातल्या त्यात एक चॅलेंजिंग बॉलर म्हणजे क्षितेजच्या पूर्ण तयारीनिशी आहे या स्पर्धेत खेळताना. विशाल कांबळे त्यांना माहिती आहे की ही मैदानाची मागणी काय आहे आणि ती मागणी पूर्ण करताना आपल्या संघात कुठल्या खेळाडूला निवडायचंय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. या दुधाळ प्रकाशामध्ये फुल टॉस तितका त्रासदायक नसतो गोलंदाजासाठी. बॉल ट्रॅव्हल तितका होत नाही आणि थोडासा डीप होणारे फुल टॉस हाताळले जात आहेत गोलंदाज अक्षय पाटीलच्या वतीनं. मोन्या या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला नाव तुमच्या कर्तृत्वावर मिळते. 33 धावा, 3 गडी बाद आणि 3.3 म्हणजे 4 षटकं. 4 षटकातला हा तिसरा बॉल आणि हा चौथा आणि चौथ्या बॉलवर केलाय प्रहार. बॉल सीमारेषा पार. पॅरल स्ट्रोक. जास्त एलिव्हेशन नव्हतं पण ताकद आणि वेळ जुळवली. षटकार. काय मॅजिकल फिगर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा, 3 गडी बाद. चौथ्या षटकात 3 बॉल्स डिलिव्हर झाले होते. चौथ्या बॉलवर हा षटकार आला. खूप चांगली खरं तर गोलंदाजी या अगोदर अक्षय पाटील यांची पाहायला मिळाली. पण फलंदाज देखील काय कमी शैलीची नाही आहेत. त्यांना देखील त्या प्रतिभेमुळेच संघामध्ये निवडले गेलेलं आहे आणि म्हणूनच ती प्रतिभा आता टिकवण्याचा उद्देश सातत्यानं अनिकेतचा दिसतोय. कॅप्टन आहे आणि ती भूमिका घेत असताना तुम्हाला तो ब्लॉकबस्टर रोल द्यावाच लागेल. पण यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं. डिफेन्सिव्ह अंदाज अनिकेतचा. बॉल पोचतोय मिड विकेटला. थ्रो होईल स्ट्रायकर्स एंडला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा कॉल देखील यशस्वी झालेला आहे. नजबुल तर चपळ आहेतच, त्यातल्या तर अनिकेतची चपळता सुद्धा जॉईन झाली आणि त्याचमुळे या 2 धावा मिळत आहेत. तर भांडूप स्ट्रायकर्स आता धावसंख्या पोहोचते 41, 3 गडी बाद आणि शेवटचा एक बॉल बाकी या चौथ्या षटकातला. अनिकेत चांगल्या रिदममध्ये दिसत आहेत. त्यांना माहिती आहे की कसं खेळायचंय. 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन कसं द्यायचं आहे जर टेन्शन घ्यायचं नसेल तर. आणि म्हणूनच ते कॉन्ट्रीब्युशन चांगल्या स्ट्राईक रेटने देत आहेत अनिकेत. आपल्या संघासाठी 200हून जास्त स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. ड्राईव्ह केला बॉलला. आता मात्र नाही थांबणार अनिकेत.
एकच मारलाय, सॉलिड मारलाय, कडक फलंदाजी अनिकेतची. षटकार. आता सुटी नाहीये. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली. अक्षय पाटीलच्या विरोधात 2 षटकार खेचले आणि आता तो भांडूप स्ट्रायकरचा जो धावफलक आहे तो चांगल्या स्थितीत दिसतोय. म्हणजे जवळपास 12ची गती मेंटेन केलेली आहे. 3 गडी बाद 47 धावा, 47 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत 18 मिनिटांचा कालावधी 4 षटकांसाठी घेतला गेलाय. ओव्हररेट खूप महत्वाचा असतो. सर्व प्रेक्षक स्टँडमध्ये प्रेक्षक या व्यावसायिक क्रिकेटपटूंचा खेळ पाहतायत. खरं तर आता ही कारकीर्द म्हणून निवडली जाऊ शकते टेनिस बॉल क्रिकेट. कारण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मागच्या 2 पर्वांपासून कित्येक खेळाडूंना लखपती बनवते, कित्येकांना करोडपती सुद्धा. त्याचमुळे जर तुमच्याकडे चांगला खेळ आहे, तुमच्याकडे मॅच्युरिटी आहे, तुमच्याकडे प्रतिभा आहे, तुमच्याकडे शिस्त आहे, तुमच्याकडे टेम्परमेंट आहे, या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि एक सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे चांगलं क्रिकेट आहे, तर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपली कारकीर्द सुनिश्चित करू शकता टेनिस बॉल क्रिकेटची. आणि तेच करताना आपण कित्येक क्रिकेटपटून पाहतोय. मला असं वाटते याच गटातले, आजच्या गटातले जे श्रीतेजचे खेळाडू आहेत, जवळपास महिनाभर बिझी असतात. पुण्यातल्या सर्व स्पर्धा खेळतात, पुण्याच्या बाहेर जाऊन खेळतात. बांदेश्वर बांधा जो बबलू पाटील यांचा संघ आहे तो पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करतोय. आणि म्हणूनच जसा मी उल्लेख केला, तुमच्याकडे हे सर्व गुण जे आहेत, जी चर्चा आपण केली होती, तर तुम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू या नात्याने आपली कारकीर्द बनवू शकता. तर 5व्या षटकासाठी ललित येतात. प्रश्न माझ्या मनामध्ये रोहन खरात का थांबलेत. या ठिकाणी खूप महत्त्वाच्या बाबी असतात, टॅक्टिक्स असतात, की कुठल्या गोलंदाजाला किती षटकं मिळाली पाहिजेत किंवा कोणी कुठल्या एंडनं बॉलिंग केली पाहिजे, या सर्व गोष्टींचे टॅक्टिक्स असतात. कॅप्टन त्या सर्व गोष्टी ठरवतात. ललित ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, संधी निर्माण झाले. ललित बॉलला फॉलो करेल की मिड ऑफ. मिड ऑफच्या शतक फॉलो करतोय आणि सोपा झेल टिपतोय आणि ललितला आणण्याचा निर्णय योग्य राहिलेला आहे. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर परतावं लागते फलंदाज नजमुल मंडलला. 7 धावा करून होतोय नजमुल बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत भांडूप स्ट्रायकरचे. प्रितेश जोशी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करून 5व्या षटकाचा पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांची पाहायला मिळाली. आणि आता बाळकुमचा सुपरस्टार, ज्याच्या नावावर 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये शतक सुद्धा आहे, असा हा ठाण्यातील बाळकुम नगरीचा सितारा आपण प्रितेश जोशी स्ट्रायकर सेंडला पाहतोय. ललित ऑन साइडला स्लॉग हिट. आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव देतोय प्रितेश जोशी, आपल्या संघाला देतोय खुशी. मिड विकेट क्लिअर. षटकार. काय खेचलाय बघा. हा जो माइंडसेट आहे की मैदानाच्या आत जाऊन तुम्हाला फक्त तोडफोड करायची आहे, तुम्हाला डिफेन्सिव्ह खेळायचंच नाही, आणि तो माइंडसेट तर खूप स्ट्रॉंग आहे प्रितेशचा. सातत्यानं तो जसं रेग्युलर ग्रामीणचं क्रिकेट खेळतोय तितकंच चांगला तो व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. आणि म्हणूनच त्याचा तो खेळ, त्याच प्रतिभेचा या सामन्यात सुद्धा दिसून येतोय. जी गरज आहे भांडूप स्ट्रायकर्सला, ती गरज पूर्ण करत असताना षटकाराची नोंद केली. आणि अशा पद्धतीनं भांडूप स्ट्रायकर्स संघाचं सांघिक अर्धशतक होतंय पूर्ण. 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. आणि अजूनही 10 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे. श्री बांदेश्वर बांधा रोहित 11 संघ वाट पाहतोय कुठल्या संघासोबत खेळायचंय. प्रितेश. ललित ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला होता. आणि तुमच्याकडे टर्न आहे, जास्त डिग्रीने जेव्हा तुम्ही बॉल वळवता तेव्हा तुम्हाला पिचिंगवर लक्ष केंद्रित करावं लागतं. या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेची मजा लुटतायत. IPL चालू आहे, पण IPL कोणाला पाहायचं, आम्हाला प्रहार प्रीमियर लीग पाहिजे. आणि तेच पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साईडला हॅमर केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक पोचेल. डीप मिड विकेटचा चांगलं कलेक्शन. थ्रो देखील योग्य एंडला केला जातोय, पूर्ण केली जाते. एक सिंगल. एका सिंगलला धावसंख्या पोचते आता 55 या आकड्यावर. 4 गडी बाद. प्रत्येक क्रिकेट रसिकाला याची देही याची डोळा क्रिकेटचे हे सामने पाहता यावेत.
त्यासाठी प्रेक्षक स्टँडची व्यवस्था केलेली आहे आणि योग्य अँगलने तुम्हाला प्रत्येक घडामोडीला पाहता यावं त्यासाठी आपण स्टँड्स पाहतोय. उद्योगरत्न रतनजी टाटा, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि अंतराळवीर सुनीता विल्यम्स या स्टँडमध्ये प्रेक्षक मनमुराद क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. एलिव्हेशन जास्त मिळालं, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटचे, जजमेंट चांगलं आहे, झेल टिपला जातोय, फलंदाज अनिकेतचा खेळ संपतोय. ज्या फलंदाजाने डोकेदुखी दिली होती कॅप्टनचा विकेट मिळवतोय ललित चौधरी. सुधीर साबळे यांनी तो झेल टिपला आणि तो जल्लोष ललित चौधरीचा आजचा वाढदिवस खास बनवायचा आहे त्यासाठी तर विकेटचा शोध घ्यावाच लागेल आणि तो घेतोय सातत्याने. 2 विकेट्स त्यांच्या खात्यात जात आहेत. 18 धावा त्याने खर्च केलेले आहेत. ललित चौधरी आपली मॅच्युरिटी दाखवतोय. षटकार त्यांच्या षटकात येत आहेत पण त्या षटकारांना बायपास करणारे चेंडू सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि त्याचमुळे या षटकात तो विलक्षण गुण त्याचा पाहायला मिळतो. आता तर हा सहपरिवार प्रेक्षक वर्ग आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे हे एक हा क्वालिटी टाइम आहे जो प्रत्येक परिवार एन्जॉय करू शकतो. ही स्पर्धा प्रेक्षक स्टँडमध्ये बसून क्रिकेटचा खेळ आपल्या पाल्यांना दाखवून त्या क्रिकेटच्या खेळाचं महत्त्व देखील समजावलं जाऊ शकते. ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला खरेपणा शिकायला मिळतो, इमानदारी खेळा शिकायला मिळते, तुम्हाला संघर्ष शिकायला मिळतो, तुम्हाला जिद्द शिकायला मिळते आणि त्याचमुळे हा क्रिकेटचा खेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. व्हाईट बॉलसाठी आपण रेफरल घेतलेला आहे. पाहूया या शेवटच्या बॉलवर नेमकं काय लिहिलंय. पुन्हा एकदा मॅजिकल फिगर तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. 55 धावा 5 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपलाय की नाही त्याची चाचपणी आपण करतोय. लेट्स चेक इन tenniscricket.in स्ट्रॉंग रूम. क्लोज आहे आणि त्याचमुळे थोडासा वेळ घेतला जातोय. पाहूया या ठिकाणी नेमका निर्णय पंचांचा काय येतोय. रितेश जोशी 7 वर, आकाश झा आपण स्ट्रायकर सेंडला पाहतोय. शफल होऊन त्यांचा खेळण्याचा प्रयत्न होता. आपण ग्राफिक्स पाहणार आहोत बिग स्क्रीनवर की नेमका निर्णय काय येतो. बघा 20 रुपयांचे कुपन्स आपण त्या ठिकाणी प्रेक्षकांना देत आहोत. ज्या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू जिंकण्याचा मौका तुम्हाला मिळेल. मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आपण ते कुपन्स खरेदी करू शकता आणि आपल्या घरच्यांना खुश करू शकता. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या जसा मी उल्लेख केला 55 धावा 5 गडी बाद. ओव्हर रेट चांगला राखलेला आहे त्याचमुळे पेनल्टी दिली जाणार नाहीये. म्हणजे 25 मिनिटांमध्ये त्यांनी 5 षटकं पूर्ण केली. हा ओव्हर रेट खूप महत्वाचा आहे आणि ज्याला पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बीणाचा वापर करावा लागतो. ते तुम्हाला याची देही याची डोळा पाहता येतो. म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता चांदू मामा तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतोय. tenniscricket.inच्या वतीनं चांगली कॅमेरामॅनची टीम, tenniscricket.inची दिलदार भोसले त्या अँगलने तुम्हाला हे चलचित्र चंद्राचं दाखवत आहेत. तर शेवटच्या षटकासाठी सुधीर साबळे यांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे रोहन या डावात थांबतायत आणि आता सुधीर साबळे शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत. स्ट्रायकर्स एंडला ज्यांच्या वतीने या अगोदर एक एअर स्ट्राईक आपण पाहिली, रितेश जोशी, धावसंख्या 55. फुलटॉस बॉल. आपलं मार्केट आपणच तयार करायचंय आणि मार्केट जाम करतोय प्रितेश जोशी. लॉंग ऑन क्लिअर 6 धावा. प्रितेशला फुलटॉस शेवटच्या षटकामध्ये. तर मग षटकाराची पॉसिबिलिटी वाढते आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. ताकद आहे, टायमिंग आहे आणि ते योग्य ते पद्धतीने जुळवताना तो फटका बॅकलिप बघा पूर्ण खांद्याच्या मागे आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स त्यांचा दिसतोय. फेशियल एक्सप्रेशन टिपत आहेत tenniscricket.inचे आमचे कॅमेरामॅन साहिल दादवडे. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल. त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 6 धावांचा स्टिकर. आपण चेक करतोय फ्रंट फूट चेक करणार आहोत. चला फ्रंट फूट लँड कुठे झालाय आपण त्या गोष्टीची चाचपणी करणार आहोत tenniscricket.inच्या कंट्रोल रूम मध्ये आणि पाहूया
हा जो निर्णय आहे कुठल्या संघाच्या पक्षात जातोय, भांडूप स्ट्रायकरच्या की श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणेच्या? फर्स्ट कॉन्टॅक्ट कुठे झालाय त्याची चाचपणी केली जाते, कारण पाय कधी कधी सरकतो, पण नियम काय सांगतो? फर्स्ट कॉन्टॅक्ट. आणि पाहूया तो फ्रंट फूटचा फर्स्ट कॉन्टॅक्ट कुठल्या जागेवर झालाय. पण या षटकामध्ये तर सुधीर सावळे थोडे महागडे ठरत आहेत. हे तर पहिल्या 2 चेंडूंवर पाहायला मिळालंय. गुढीपाडवा, रमजान ईद हे 2 सण झाले. खूप चांगल्या वातावरणात या दोन्ही सणांना प्रत्येक भारतीयाने एन्जॉय केलं. आपण या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून या दोन्ही सणांना एन्जॉय केलं. क्रिकेट या खेळाशी निगडीत असताना सणवार थोडेसे दूर ठेवावे लागतात आणि जे कार्य हाती घेतलेले आहे ती कार्य पूर्ण करावं लागतं. आमची दिवाळी तर प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून साजरी केली जाते. तर वर्षातून 2 स्पर्धा, प्रहार प्रीमियर लीग मे महिन्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत. चला, निर्णय अजूनही येतोय, आपण वाट पाहतोय निर्णयाची की फ्रंट फ्रूट कुठे लँड झालेला आहे. त्या गोष्टीची चाचपणी आपण करतोय tenniscricket.inच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. थोडा क्लोज कॉल आहे आणि त्याच्यामुळे अक्षय निर्मल सर सातत्यानं वेगवेगळ्या अँगल्सने चेक करतायत. आवश्यकता आहे, फेअर राहायला हवं आणि फेअर क्रिकेट जर क्रिकेटपटू खेळतायत तर त्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करतोय. आणि त्या tenniscricket.inच्या मोबाईल व्हॅनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्सने ती घटना दाखवली जाते धीम्या गतीनं आणि तुम्हाला आता ऑन स्क्रीन पाहायला मिळेल की नक्की नेमकं घडलंय काय. स्लो मोशन मध्ये आपण ती घटना पाहणार आहोत. आणि आता पंचांचा निर्णय येतोय, नो बॉल. ओव्हर स्टेप झालेत, म्हणजे अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आणि या नो बॉलवर षटकार आलेला आहे. 7 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. पहिल्या 5 षटकांमध्ये कंट्रोल तर चांगला होता श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीचा, पण कंट्रोल आता हळूहळू सैल होत चाललेला आहे. पण अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. सुधीर साबळेकडे कॅपेबिलिटी आहे. या मैदानाशी जवळचं नातं. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं केलाय जितक्या वेगाने चेंडू हाताळला, हा सुद्धा नो बॉल आणि मिळतोय 7 धावांचा बोनस भांडू स्ट्रायकरला. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय प्रितेश जोशी. सुधीरला नेमकं झालंय काय? कारण या मैदानात सुधीर नेहमीच चांगला खेळलाय. NB ट्रॉफीची 2 पर्व त्यांनी याच मैदानात खेळले. चांगली गोलंदाजी त्यांची आपण याच मैदानात पाहिले, पण नेमकं आता झालंय काय? फ्रंटफूटचा आपण फ्रंटफूट लँड कुठे झालं त्याची आपण चाचपणी करणार आहोत. आपण अजूनही ती चर्चा थांबवूया की नेमका निकाल आल्यानंतर ती चर्चा शोएबजी आपण करूया. प्रितेश यांचा अप्रोच बघा ना, किती शांत असतात ते. माइंडसेट त्यांचा नेहमीच पॉझिटिव्ह असतो. तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते. 3 षटकार खेचलेत, पण तरी देखील बघा तो अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. आणि डिसिजन येते नेमकं काय आपण पाहूया. पहिला अगोदर घटना पाहूया घडलंय काय, आणि त्यानंतर तुम्हाला ग्राफिक शो होईल की हा तर खूप मोठा नो बॉल आहे. म्हणजेच जवळपास 2 इंच पुढे त्यांनी लँडिंग केली. आणि त्याचमुळे आता ती चर्चा आपण करूया. शोएबजी, एका चेंडूवर किती धावा? 20 धावा. एका चेंडूवर 20 धावा सुधीर यांनी खर्च केलेल्या आहेत आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पोहोचते 75 वर. पुढचा बॉल आहे फ्री हिट. पुढच्या बॉलवर फ्री हिट आहे. फलंदाज आता जास्त आनंदी असेल, कारण पूर्ण दडपण आता सुधीर साबळेवर डायव्हर्ट झालेला आहे. पुढचा बॉल फ्री हिट, जसा इशारा संजय भालेराव सरांनी दिला. नॉन स्ट्रायकर्स एंडला, स्ट्रायकर्स एंडला अजय आवळे सर. रायटी बॅटर
फेस करतोय, फ्री हिटचा बॉल हाताळतोय सुधीर साबळे ओव्हर द विकेट. ओ यावेळेस ताकद नजाकत टायमिंग मैदानाच्या आतमध्ये प्रितेश जोशी झालाय बेभान, आणतोय धावांचं तुफान, लगातार खेचतोय षटकार 4. प्रेक्षक जे आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण बाहेर बसा, जे फ्लेक्सच्या आत बसलेत ना अगदी समालोचन कक्षा समोर, त्यांनी फ्लेक्सच्या पलीकडे बसा प्लीज. आणि मी विनंती करतो खेळाडूंनी सुद्धा आपण मैदानाच्या बाहेर बसून घ्या प्लीज. खेळाडू असतील प्रेक्षक असतील सर्वांनी मैदानाच्या बाहेर बसून घ्या. 6 चेंडू 6 षटकार कित्येक वेळा ग्रामीण फॉर्मॅटमध्ये प्रितेशच्या नावावर आहेत. आणि आता मला असं वाटतंय की ती स्ट्रीक पुढे जाते का. आवश्यकता धावांची संघाला आहे. मांडूप स्ट्रायकर संघ चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचतोय. 81 देवा 5 गडी बाद फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा षटकार खेचलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न सुधीर. ओहो 5 बॉल 5 काय खेळलेत. म्हणजे ज्यांनी 5 बॉल फेस केले त्यातले 2 नो आहेत. मला असं वाटतंय की आज विक्रम बनवला जाईल. विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जात असतात. आणि आता सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. आणि ते वादळ आलंय या सिंहगड कॉलेजच्या मैदानावर. प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रितेश जोशीचं धावसंख्या 87, बॉल्स डिलिव्हर झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ. आणि पाहूया पुढच्या 3 चेंडूवर नेमकं काय लिहिलंय. पूर्णपणे आत्मविश्वासाच्या वरच्या स्तरावर पोहोचलेला आहे प्रितेश. प्रेक्षकांनी कृपया बाहेर बसून घ्या प्लीज. सातत्याने आम्ही सूचना देतोय, जे प्रेक्षक मैदानाच्या आत बसलेत त्यांनी मैदानाच्या बाहेर बसा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सुधीर. प्रेक्षकांना षटकार पाहायला आवडतात आणि तोच आनंद चेहऱ्यावर दिसतोय प्रत्येक प्रेक्षकाच्या. पण विकेट सुद्धा पाहायला आवडतात. पण पाहूया या ठिकाणी नेमकं घडतंय का. प्रितेश बघता बघता 37 वर पोहोचलेत. 7 चेंडूत राईज झाला होता, टप्पा पडून बॉलने बाउन्स घेतला होता आणि दरम्यान हा डॉट बॉल सुधीरच्या आत्मविश्वासाला परत आणण्यासाठी महत्वाचा राहिलाय. ज्यांनी या षटकात आतापर्यंत खर्च केल्यात 32. 4 चेंडू हाताळलेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मांडू स्ट्रायकर्स पोहोचतोय 87 वर. 87 धावा 5 गडी बाद. नेक्स्ट बॉल. आकाश एन्जॉय करतायत द प्रितेश जोशी शो. सुधीर साबळे ओ ऑनसाइडला आडव्या बॅटने लपेटलंय. फलंदाजाने चेंडूला दिली हवा आणि बॉल जातोय स्क्वेअर लेगची मारेशा पार. हवा हवाई षटकार. एकूण 5 षटकार या षटकात आलेत आणि हे षटक राहिलंय सुधीरचं 38 धावांचं. एकूण 6 षटकार आलेत. 5 लगातार, 1 डॉट आला, 6. पाहूया अजून एक शेवटचा बॉल बाकी आहे आणि 93 धावा 5 गडी बाद. 100 इथं ओलांडली जाईल का. 100चं टार्गेट सेट केलं जाईल का. पाहूया. प्रितेशने एक नवीन अध्याय लिहिण्याचा प्रारंभ केलेला आहे. जरी तो काही काळासाठी आलाय पण आपली हवा करून गेलाय. इतकी जबरदस्त फटकेबाजी प्रितेश जोशीची पाहायला मिळाली या शेवटच्या टप्प्यावर या डावाच्या. धावसंख्या 93 5 गडी बाद. पुढचा बॉल सुधीर साबळे. फोर्स केल्या बॉलला पण स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाजाला परतावं लागेल. आपलं टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे खरंच त्याची गरज आहे. आणि शेवटच्या बॉलवर सुधीर साबळेचा टॅलेंट पाहायला मिळाला. त्यांनी प्रितेश जोशीचा विकेट मिळवला. षटक संपतायत 6. धावसंख्या 93 6 गडी बाद आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 94ची. 36 चेंडूमध्ये 36 चेंडू 94 धावांची गरज. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. 36 चेंडू 94 धावा. आणि आता आपण पुढील डावामध्ये समालोचन कक्षामध्ये करणार आहोत बदल. ऐकूया शब्द सम्राट नरेश डोबे सरांना सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू.
या स्पर्धेच्या निमित्तानं ऑनलाईन सामन्यांचा आस्वाद घेतायत विक्रोलियन्स मुंबईचे सुपरस्टार द ग्रेट अमोल म्हात्रे सर. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अमोल म्हात्रे सरांकडून विक्रोलियन्सचाच अत्यंत धडाकेबाज फलंदाज ज्याने शेवटच्या षटकामध्ये 43 धावांची धडाकेबाज खेळी केली, प्रितेश जोशी याच्यासाठी 3000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी पाठवलेलं आहे. खरं तर हे कॅश प्राईज मी कॅश प्राईजचा उल्लेख केला, पण हे जीपे प्राईज आहे आणि ते माझ्या समोर आहे. अमोल म्हात्रे सरांकडून मनीष पाटील सरांच्या मोबाईलवरती हे 3000 प्राप्त झालेत आणि हे 3000 रुपये मनीष पाटील सरांकडून प्रितेश जोशी आपण ताब्यात घ्यायचे आहेत. हा, प्रितेशला झालेत. यस, हां, प्रितेश जोशी यांच्याच मोबाईलवरती ट्रान्सफर झालेले आहेत. हरकत नाही. धन्यवाद अमोल म्हात्रे सर. आपण सामन्याचा आस्वाद घेत आहात याचाही आम्हाला विशेष आनंद आहे. कारण आपण मुंबईमध्ये विक्रोलियन्सला बघितलं होतं, राहुल मुंबईला बघितलं, मॅचलेस मुंबई किंवा अशा ज्या बंड्या बॉईज असेल किंवा एस पी नंतरच्या काळात आली. पण या संघानं एक काळ क्रिकेटमध्ये आपला दबदबा तयार केला होता आणि त्यामध्ये अमोल म्हात्रे असं एक सुपरस्टार नाव होतं. आणि आता ते मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ओ हो हो हो, उंच चेंडू आणि अगदी सोपा कॅच होता. पहिल्याच बॉलवरती शेरू लोहार बाद, शून्यावरती पहिला धक्का. काय मॅच आहे आज. बऱ्याच मॅच मध्ये असंच झालं की सुरुवात खराब झाली. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की 30 धावांमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये काहीतरी 30 धावांमध्ये विकेट भरपूर होत्या. तिथून पुढे डाव मोठा उभा राहिला. मागची इनिंग सुद्धा तशीच होती. 30 धावांवरती जवळपास 3-4 विकेट पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर 93 धावांचा डोंगर उभा राहिलेला आहे. तर शेवटच्या षटकांमध्ये जबरदस्त अटॅक आपण पाहिलाय. इथे बघू शकतो उंच उडालेला हा चेंडू. या अगोदरची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते प्रितेश जोशीची. ताकदवान फटकेबाजी, फक्त षटकार षटकार आणि षटकार सगळ्या बाजूला आपण बघत होतो. शेवटच्या षटकांमध्ये हा धावांचा कहर आपण पाहिला प्रितेश जोशीच्या बॅटमधून. 43 धावांची इनिंग, हा चौथा षटकार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाचवा देखील आपल्याला बघायला मिळाला. 43 धावांची ही झंझावाती इनिंग होती प्रितेश जोशीची. आपण स्क्रीनवरती हे सगळे फटके बघितले आणि त्याच जोरावरती 93 धावांचा मोठा डोंगर, नाही हा मोठा पर्वत आहे. उंच उंच स्काय स्क्रेपर्स, पलीकडे डेंटल कॉलेजची स्काय स्क्रेपर्स आहे, गगनचुंबी इमारत आहे आणि त्याच इमारतीला स्पर्धा करील एवढा धावफलक या 6 षटकांमध्ये उभा राहिलेला आहे. प्रितेश जोशीच्या झंझावाती त्यामध्ये 43 धावांचा समावेश आहे. आणि आता श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे 94 धावांचा पाठलाग करायचा. शेरू लोहार इथे शून्यावरती परतलाय. रोहित, फटका निश्चित चांगला आहे मात्र डीप मध्ये जिथं क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला बरोबर तिथे चेंडू जातोय. गोलंदाजांचं एक हातोटी असते की तुम्हाला फील्ड सेटिंग, तुम्ही आता बघितलं असेल की आपण T20 मालिका जिंकलो इंग्लंडच्या अगेन्स्ट. त्यावेळेस सूर्यकुमार यादवला आपण संघाचं नेतृत्व करताना बघितलं होतं. नाही ओळीनं आपण मॅच जिंकत गेलो. त्याच्यानंतर आपण पुढे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला गेलो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. तर अनेक खेळाडू असं सांगत होते, जे विशेष स्पेशली गोलंदाज आहे, की सूर्यकुमार यादवनं काय केलं की आम्हाला फ्री हँड दिला. तुम्हाला पाहिजे तिथे क्षेत्ररक्षक ठेवा आणि गोलंदाजी करा, बस मी त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणार नाही. उंच फटका, यस यस यस, जिथे क्षेत्ररक्षक तिथे बॉल. जतन ठक्कर, काय गोलंदाजी आहे. 2-1 श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. हे असतं खरं तर, ज्यावेळेस संघनायक गोलंदाजाला फ्री हँड देतो, तुला पाहिजे तिथे क्षेत्ररक्षक ठेव आणि गोलंदाजी कर. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. ज्यावेळेस छातीवरती येत होता, हुक करण्याचा प्रयत्न शरद पारगेचा स्क्वेअर लेगच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. आणि दुसरा फलंदाज इथे परतला श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघाचा. 1 धाव, 2 फलंदाज, जतन टक्कर, कमालीची गोलंदाजी.
किरण किरण अंबाल. किरण अंबाल त्याच्या गावामध्ये त्याचं नाव किरण आहे, पण अंबाला, करण अंबाला म्हणजे अभिषेक दल्लोर सारखा तो दिसतो, त्याची फलंदाजी तशीच आहे आणि म्हणून त्याच्या गावकऱ्यांनी त्याला प्रेमानं अंबाला असं नाव दिलेलं आहे, किरण अंबाल. आणि त्याच नावानं तो खेळतो. ज्या पद्धतीचा त्यानं डावा गुडघा टेकून हा फटका एक्झिक्यूट केला ना, आपण बऱ्याच वेळा बघतो करण अंबालाला असे फटके खेळताना. खरं तर आपण झेरॉक्स कॉपी म्हणू शकतो. परमेश्वर खरं तर एकच डिझायनर आयटम बनवतो, आपण त्याचं झेरॉक्स काढतो. हा किरण अंबाला हा तसाच खेळाडू आहे. पण एखाद्याची कॉपी करणंही चांगलं आहे. जर तो चांगला खेळाडू असेल आणि त्याच्या मार्गावरती तुम्ही पाऊल ठेवून पुढे जात असाल, सुरुवातीला खरं तर ती कॉपी होते, पण नंतर नंतर काय होतं, जसं तुम्ही खेळत जाता पुढे तुमचा स्वतःचा एक रबर स्टॅम्प तयार होतो. आणि जरूर किरण अंबाला हा देखील भविष्यामध्ये त्याचा स्वतःचा एक स्टॅम्प तयार करेल. पहिले षटक संपलेले 5 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे. जतन ठक्कर काय गोलंदाजी केली, काय विध्वंस केला, सनसनाटी गोलंदाजी टाकले इथे. 2 फलंदाज बाद केले, 5 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत आणि विजयाचा पाया भक्कम केलेला आहे. मजबूत पाया इथे बनवत असताना बघायला मिळेल आपल्याला भांडूप स्ट्रायकर्स. यानंतर अजून एक मॅच आहे नॉकआउट स्टेज मधील ग्रुप. खर तर ही सुद्धा नॉकआउट मॅच आहे. इथे जिंकणारा संघ पुढे जातो. आपण बघतो प्रत्येक संघाला 2 मॅच मिळतात. जो संघ या लीग मध्ये, अशी लीग आहे ही, 2 मॅच मिळतात प्रत्येक संघाला. 2 मॅच तुम्ही त्यामध्ये जिंकलात तर तुम्ही थेट क्वालिफायर नॉकआउट साठी पात्र ठरता. परंतु एक मॅच तुम्ही हरली, एक जिंकली एक हरली, तर तुम्हाला अजून एक नॉकआउट खेळायची संधी मिळते आणि इथे जर जिंकलात तर तुम्हाला अजून पुढचा नॉकआउटचा राऊंड खेळावा लागणार आहे. या लीग मध्ये आपण बघतो की एकाच दिवशी काही संघांना 4 मॅचेस खेळायच्यात, काही संघ 3 मॅच खेळतील आणि थेट जिंकून पुढे जाऊ शकतील, तर काही संघांनी 1 मॅच हरली तर तुम्हाला तिसरी मॅच जिंकावीच लागणार आहे. जो संघ 3 मॅच जिंकेल तो संघ क्वालिफायर होणार आहे, सेमीफायनल मध्ये पात्र ठरणार आहे. या सुंदर फटका पहा, एकदम जबरदस्त स्टाईल इथे. आता रोहित कदम, रोहित खरात, माफ करा, रोहित खरात आहे स्ट्राईक एंड वरती, डाव्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा त्यानं डावा पाय पुढे टाकला, उजवा गुडघा टेकला आणि काय सुंदर लॉफ केला चेंडू लॉंग ऑफला. ही नजाकत असते, हे देखणं सौंदर्य आहे, क्रिकेटचं सौंदर्य आहे. किरण अंबालच्या बॅट मधून देखील आपण या अगोदरचा साच एक सुंदर चौकार बघितला, तर रोहितची बॅटिंग मधून देखील तेच सौंदर्य विलसताना आपण बघतोय. 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. ओ रिव्हर्स अटेम्प्ट, वाह सुंदर फटका, बाउन्स वरती झाला, स्वारगतीचा केला वापर आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. 4 रन, 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही फलंदाजांनी आता धावांचा आलेख वाढवलेला आहे. पहिला फलंदाज शून्यावरती बाद झाला होता, त्यानंतर शरद पारगे सुद्धा शेरू लोहार पाठोपाठ परतला, तर रोहित खरात आणि किरण अंबाला या दोघांनी या ठिकाणी बॅनर्सच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक, आपल्याला विनंती, आपण कृपया गॅलरीमध्ये जाऊन बसा. बॅनर्सच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफला प्लीज 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 प्लीज. इकडं पण लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या मागे प्रेक्षक बसलेले बघा, काही त्यांनी उठा तिथून. समालोचन कक्षाच्या समोर थांबा, मॅच थांबा. पंच अजय आवळे सर, थांबायचं आपल्याला. जोपर्यंत सगळे प्रेक्षक गॅलरीमध्ये जात नाही तोपर्यंत मॅच सुरू करणार नाहीत आपण. टाइम बंद होईल. यस, स्टॉप झालेला आहे 22.6 ला. यार नहीं होएगा, तुम मत लोड लो. करतो मी, सेकंद मोजतोय, तुम्हाला तेवढे सेकंद जास्त देणार आहे, काळजी करू नका. टाइम चालू राहू द्या. अजून प्रेक्षक बसलेलेच आहेत. नाही, उठावं लागेल सगळ्यांना, कोणी असू द्या. थांबा सर, आज आपल्याला अडचण होईल, मात्र उद्या ही गोष्ट खूप त्रासदायक ठरणार आहे.
विनंती आहे समोर बसलेले प्रेक्षक, बाउंड्रीच्या बाहेर आहेत तुम्ही, बॅनरच्या बाहेर जा. समोर बसलेले प्रेक्षक बॅनरच्या बाहेर जा. कोण आहे सर तिथे बॅनरच्या बाहेर? तिथे बॅनर नाही का? यस ठीक आहे. चला मॅच सुरू होईल. 1 मिनिट जास्त मिळणार आहे तुम्हाला. 1 मिनिट. उंच 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 फटका आणि इथे अलगद कॅच सुटलेला आहे. सोपा झेल होता मात्र ड्रॉप होईल कॅच. तर एकूण 122 कुपन आहेत. 122 प्रेक्षकांनी लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ही मॅच संपल्यानंतर ना, हा बरोबर, ही मॅच संपल्यानंतर लगेच ड्रॉ करणार आहोत आपण आणि त्यानंतर पुढचा सामना ज्यावेळेस सुरू होईल त्याच वेळेस ड्रॉ करू आपण. प्रेक्षकांना जे खास लकी ड्रॉ साठी थांबलेले आहेत त्यांनाही जास्त तिष्ठत ठेवणार नाहीत आपण. 122 प्रेक्षकांनी कुपन मध्ये भाग घेतलेला आहे तर त्या सर्वांना मिळून 5 बक्षीस आपण देणार आहोत. हो हो हो, पंच अगदी नॉकआउट पंच आहे, पॉवरफुल पंच आहे. वाह, आम्ही विराट कोहलीला बघितलं होतं असा पंच करताना रौफला, आता बघतोय आम्ही रोहित खरातला. कमालीचा फटका. 4 धावा इथे मिळतील. तुम्ही बघा कमरेच्या उंचीवरती एखादा बॉल येतो आणि त्याला असं सरळ बॅटनं वर पंच करणं निश्चित कठीण आहे. मात्र सुंदर फटका बघायला मिळाला. टाइम 1 मिनिटाने पुढे होईल. तुम्हाला 1 मिनिट जास्त देतो, काळजी करू नका. धाव फलकावरती 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22.6 ला आपण बंद केली होती मॅच आणि 21.6 ला सुरू झाली मॅच. फर्स्ट एड टाइम ऑफ करायचा आहे. फर्स्ट एड साठी असं विनंती केलेली मला वाटतंय. फर्स्ट एड हवंय. सबस्टिट्यूट घेतलाय का? येस. चला पुढे सुरू राहील मॅच. चला पुढचं षटक या ठिकाणी सुरू होणार आहे आणि गोलंदाज, नवीन गोलंदाज परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. 2 षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जतन ठक्कर पहिल्या षटकामध्ये मोठा विध्वंस जतन ठक्करचा. वाह, काय गोलंदाजी आहे. वाईट चेंडू उजव्याच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे आणि त्यामुळं एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. टप्पा निश्चित चांगला होता मात्र लाईन भरकटला गोलंदाज. लेंथ चांगली टाकली होती, बाउन्स देखील त्याला मिळाला होता. हलकसं गवत आहे खेळपट्टीवरती पण टेनिस बॉलला त्याचा किती फायदा होतोय हे दिसेल आपल्याला. 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रीतेश स्पोर्ट्स अकॅडमी पुणे गुड लेंथ टाकला यावेळेस आणि चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षण आता रिस्ट्रिक्शन कमी झालेलं आहे. जिथे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होते आता 5 असणार आहेत आणि त्यामुळेच मिड विकेट वरती देखील क्षेत्ररक्षण आहे. शुभेच्छा. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. ज्या प्रेक्षकांनी कुपन्स घेतलेले आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा. बक्षीस आपल्याला मिळावेत. वाह वाह वाह, काय शॉट आहे. कुठला चेंडू कुठे खेळलाय. करण अंबाला, किरण अंबाला. करण नाही, हा किरण अंबाला आहे. आशेचा किरण ठरावा या मॅच मध्ये. जबरदस्त फटका. गुडलेंथ बॉल होता, उजव्याच्या बराचसा बाहेर होता आणि ओढून घेतला बॉल. लांब जाणारा चेंडू ओढून घेतला आणि कुठे फेकून दिलाय बघा, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे बघायला मिळेल आपल्याला. किती बाहेर होता चेंडू. यस, लांब होता आणि खींच के मारा. शानदार शानदार षटकार. लेंथ टाकलं यावेळेस. गोलंदाज देखील तेवढाच हुशार आहे. किती बाहेर येतो मी पाहतोच.
अजून बाहेर टाकला, अजून लेंथ टाकला, आता गुड लेंथ टाकला होता आता फुलर लेंथ टाकला आणि फलंदाजाला थोडस बुचकळ्यात टाकलंय. निर्धाव चेंडू येतो इथे. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागलेले आहेत. जतन ठक्कर परत एकदा तयार. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, उचलला चेंडू आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अंतराळवीर सुनीता विल्यम्स गॅलरीच्या अगदी समोर चेंडू. मिळतील 6 धावा. दुसरा षटकार इथे किरण अंबालचा. पुन्हा एकदा शफल झाला तो. चेंडूच्या लाईन मध्ये आला बरोबर आणि लॉफ्ट केला मिड विकेटच्या डोक्यावरून. खूप सुंदर फटका आहे. 6 धावांची नोंद याबरोबरच होणार आहे. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं तंत्र दाखवलं इथे किरण अंबालानं. या मॅच मध्ये सोलापूर जिल्ह्यातला हा खेळाडू आहे आणि कमालीचं प्रदर्शन. एंड बदललाय यावेळेस. विकेट टू विकेट बॉल होता आणि त्यामुळे जास्त हात खोलण्याची संधी मिळाली नाही. दुसरी धाव घ्यायची आहे. ओहो, थ्रो चुकलेला आहे. 2 धावा मिळतील आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. 34. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे 2 बाद 34 तिसऱ्या षटकामध्ये. जतन ठक्कर पहिल्या षटकामध्ये प्रभावी ठरला होता. फक्त 5 धावा आल्या होत्या. या षटकामधून तब्बल 17 धावा येत आहेत आणि तो महागडा ठरतोय. एकूण 16 धावा येतात त्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल. वाह वाह, सुंदर फटका हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल स्टॉप. अडवलाय त्याने चेंडू तिथे सुंदर प्रकारे आणि पुन्हा एकदा थ्रो दिलेला आहे. तर 2 धावा मिळतील या चेंडूवरती देखील किरण अंबालाला आणि तो वैयक्तिक पोहोचेल 24 वरती. तर धावफलकावरती 36 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 36. तर मला वाटतं 3 षटकामध्ये अशीच काहीतरी परिस्थिती असू शकते भांडूप स्ट्रायकरची. तिथून पुढे मैदानामध्ये 3 षटकामध्ये 30 धावा होत्या केवळ. पण तिथे जो फलंदाजीला आला होता आपण पाहतोय मॅच समरी इथे. प्रितेश जोशी आला तो आला. त्यानं पाहिलं आणि नंतर आपण त्याला बघत होतो. फटक्यांचं चांदणं शिंपित गेला. आपण त्यामध्ये न्हावून गेलो. 3 षटकामध्ये इथे कम्पॅरिझन आपल्याला बघायला मिळेल. कम्पॅरिझन 31 होत्या 3 गडी बाद आणि इथे 36 आहे 2 गडी बाद. मला वाटतं काकणभर सरस आहे श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी. पाठलाग करताना ते थोडेसे पुढे आहेत. मात्र 10 चेंडूमध्ये 43 धावा, 430चा स्ट्राईक रेट, 5 खणखणीत षटकार तिथे ठोकलेले आहेत. खणखणी षटकार ठोकले प्रितेश जोशीनं आणि तो फरक जो आहे तो इथून पुढे आपल्याला दिसणार आहे. त्यामुळं रोहित खरात, किरण अंबाला या दोघांना प्रितेश जोशी आपल्या अंगामध्ये आणावं लागेल. फुल टॉस बॉल. ओ हो 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 हो, इथे झेल तर टिपलेला आहे आणि फलंदाज बाद आहे. धक्का तिसरा इथे बसेल. 4थ्या षटकाची सुरुवात आहे आणि पहिला फलंदाज गमावलाय या मॅच मध्ये श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघानं. अजून त्यांच्यासाठी 14 मिनिट शिल्लक आहेत आणि 14 मिनिटामध्ये मला वाटतं 2 षटकं टाकायचे आहेत. तर इम्पॅक्ट मैदानामध्ये आतमध्ये येणारे सुधीर साबळेला रिप्लेस केलं जाईल आणि नरसिंग पालमपल्ले उस्मानाबाद नव्यानं धाराशिव जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. मात्र अनेक वर्ष सातत्यानं पुण्यामध्येच अधिवास असल्यामुळं शिक्षणासाठी इथे आल्यानंतर तो इथेच रमलेला आहे आणि आता क्रिकेटच्या माध्यमातून पुण्यातून तो आपलं क्रिकेटचं विश्व तयार करतोय. अनेक खेळाडू आपण पाहिलं की कृष्णा सातपुते पुण्यात आला सोलापूरमधून आणि इथूनच त्यानं आपलं क्रिकेट लाईव्ह क्रिकेट जर्नी सुरू केली. त्यानंतर कृष्णा गवळी अजून एक खेळाडू असेल की जो पुन्हा धाराशिव तुळजापूरवरून पुण्यात आला शिक्षणासाठी आणि इथूनच क्रिकेटची जर्नी सुरू झाली. नरसिंग पालमपल्ले धाराशिवचा अजून एक खेळाडू पुण्यात आला आणि पुण्यातूनच क्रिकेटची जर्नी सुरू झाली. तर असे खेळाडू आहेत. पुणे हे अनेकांचं इथे. ओ हो हो, नरसिंग काय खेळतोय. भिरकावून देतोय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगला ठोकला मोठा ब्लास्ट. षटकार. नरसिंग पालमपल्ले उंची अतिशय मोठी आहे. आपण म्हणतो की
आणि त्या उंचीचाही त्याला फायदा मिळतो. पण ताकद शेवटी मनगटातूनच लावावं लागते. नवीन बॉल द्या पटकन. बॉल नवीन आपण बघतो या ऑल इंडिया ओपन पूलमध्ये ज्यावेळेस चेंडू हरवणार आहे, प्रत्येक वेळेस नवीन बॉलच मैदानामध्ये जाणार आहे. आणि जे बॉल खास करून या स्पर्धेसाठी आपण उपयोगात आणलेले आहेत ते 10X कंपनीचे बॉल आहेत. नवीन बॉल सुद्धा सहजपणे बाहेर फेकतात फलंदाज. माहिती फलंदाजांना या बॉल विषयी. आणि त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारे नवीन बॉल आल्यामुळे तुमच्या कामगिरीवरती तसूभरही परिणाम होणार नाहीये. इतका चांगला बॉल स्पेशली डिझाईन केलेला आहे टेनिस क्रिकेटसाठी. टेनिसचा बॉल आहे, टेनिस खेळासाठी वापरला जातो. मात्र भारतामध्ये अशा मोठमोठ्या कंपन्या आता बॉल बनवणाऱ्या तयार झालेल्या स्पेशली क्रिकेटसाठी बॉल डेव्हलप करतात, बनवतात. तर आपण सगळ्यांनी टेनिस क्रिकेटवरती प्रेम केलेले म्हणून अशा कंपन्यांना देखील मोठा बिझनेस मिळतोय. 42 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. हो 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 हो, इथे स्विंग मोठा होता, बॅटचा फ्लो असा होता की मला वाटलं चेंडू आता 7 समुद्रापलीकडे जाईल, पण तो मैदानामध्येच आहे. टायमिंग टायमिंग महत्वाचं असतं. चेंडूचा स्पीड आणि तुमचा बॅटचा स्पीड याचा संगम होणं गरजेचं असतं. तिथे मिस झाला की शॉट येत नाही. 42 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 24 वरती नाबाद 8 चेंडू मध्ये किरण अंबाला तर नरसिंग पालमपल्ले स्ट्राईक एंडवर. ओ हो 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 हो, बॅकफूट वरून पंच करायचा प्रयत्न होता, मात्र वेग प्रचंड आहे इथे गोलंदाज असद चौधरीला. काय गोलंदाज आहे, लागोपाठचे 2 चेंडू त्यानं निर्धाव टाकलेले आहेत. या अगोदरचा एक फटका होता, इतका लांब फेकला होता. म्हणजे क्रिकेटचे नियम जर मी बनवले असते तर तिथं मी त्याला 8 किंवा 10 धावा दिल्या असत्या, पण मी नाही बनवलेले त्यामुळे 6च मिळणार आहेत. ओ हो हो, इथे 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 दांडी उद्ध्वस्त. बाद होईल नरसिंग पालमपल्ले. पहिला षटकार होता, त्यानंतर 2 चेंडूवरती त्याला निष्प्रभ केले आणि पुढे बोल्ड केलेले. आता पंचांनी थांबवलेले आहे. ओव्हर द वेस्ट बघायचे, रिटर्न क्रीज बघायचे की पॉपिंग क्रीज बघायचे. पॉपिंग क्रीज. त्रिफळा तर उद्ध्वस्त झालेला आहे, परंतु पंचांनी थांबवलेलं आहे. अक्षय निर्मल सर ॲज अ थर्ड अंपायर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. tenniscricket.in चे आमचे सगळे कॅमेरामन तुम्ही बघा, 16-16 तास ही मंडळी काम करतात. सकाळी 7:30 वाजता हे सगळे कॅमेरामन इथे आलेले आहेत. आपण 8:30 वाजता मॅच सुरू झालेली आज आणि त्यानंतर अव्याहत पण हे प्रक्षेपण सुरूच आहे. कॅमेरामन त्या स्टँडवरती बसलेलेच आहेत. रे आता सध्या जेवायला बसलेले आहेत. जरूर आमचे शाहरुख भाई आणि दिलदार, अजून सगळे कॅमेरामन, साहिल आहे, बरोबरच अनमोल आहे, दिलदार आहे, विशाल राणा आहे आणि संदेश पण असेल आज. तर साहिल ऑपरेटर आहे आणि आमचा स्कोर श्रेयश आहे. सगळे मंडळी सकाळी 7:30 वाजल्यापासून मैदानामध्ये आहेत आणि रात्री संपेपर्यंत त्यांचं काम सतत सुरू असतं. इथे पाहायचंय, पाय दिसतोय पंचांना. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. नरसिंग पालमपल्लेला परतावं लागेल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. संघनायक अनुराग मोहिते. 42 वरती 4. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघ चौथ्या षटकाची सांगत आहे. अजून एक चेंडू बरोबर होणार आहे. किरण अंबाला एका बाजूनं खंबीरपणे त्यानं 300चा स्ट्राईक रेट ठेवलेला आहे, परंतु आता बरोबरी करायची ती प्रितेश जोशीच्या स्ट्राईक रेट जे 430. कोण असा खेळाडू ही जबाबदारी उचलेल? मोठे फटके अनुराग मोहितेकडे देखील आहेत, किरण अंबालाकडे देखील आहेत आणि त्यामुळे या दोघांवरती देखील बरीचशी भिस्त आहे यापुढे या सामन्यामध्ये. अनुराग मोहिते अनेक वर्षांची मेहनत आहे. या खेळाडू आज या या स्टेजवरती खेळतात ना, त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत आम्ही अगदी स्थानिक क्रिकेट पासून बघितलेली आहे. असे एकाच क्षणी ते असे आले आणि ऑल इंडिया ओपन पूलला मोठमोठ्या गोलंदाजांना सामोरे जायला लागलेले नाहीत. या अगोदर स्थानिक गोलंदाजांची भरपूर पिटाई त्याने सातत्याने केलेली आहे. फुल टॉस बॉल, स्क्वेअर लेगला चेंडू आणि 4 रन. टॉस मोठा राहिला.
इथे चौकार प्राप्त होईल. अजय आवळे सर त्यांच्या अनोख्या अंदाजामध्ये देत आहेत. तर मागणी DRS कॉल होतं इथे फॉर ओव्हर द वेस्ट नो बॉल साठी आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची पुन्हा एकदा आपल्याला प्रतीक्षा असणार आहे. 4 धावा तर निश्चित आहे, मात्र नो बॉल आहे का हे इथे तपासलं जाणार आहे. त्या अगोदर आपण चौकार दिल्याची खूण बघितली अजय आवळे सरांकडून. त्यांचा हात असा पॅरलल फिरत नाही, तो खांद्याकडे येतो, नंतर पुढे जातो, नंतर आडवा जातो, परत सरळ येतो, परत खांद्याकडे येतो, परत पुढे जातो. ही एक वेगळी स्टाईल आहे. अजय आवळे सर म्हणजे चिर तरुण आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. पाहायचंय चेंडू कुठे आहे. तिसरे पंच. खर तर इथे लॉजिक आहे आणि लॉजिक म्हटलं की सचिन ढवळे सर. तर्क शिक्षण किंवा बुद्धिमत्ता तिथं अंदाज बांधायचा असतो, परफेक्ट लॉजिक लावायचं असतं आणि त्याचे जे काही फॅक्ट्स असतात ते आदरणीय सचिन ढवळे सर यांचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये अगदी मास्टर होऊन जाल. परीक्षेसाठी ते उपयुक्त आहे. परंतु क्रिकेटमध्ये सुद्धा पंचांना लॉजिक लावावं लागतं, त्यांचा सुद्धा अंदाज त्यांना परफेक्ट बांधावा लागतो आणि मग आपला निर्णय द्यावा लागतो. नो बॉल, नो बॉल. अधिक 1 धाव मिळेल, 5 धावा इथे मिळतील या चेंडूवरती आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. नो बॉल. सामन्याला सुरुवात होईल. पुढे चालू ठेवा मॅच. चौथं षटक अजून संपलेलं नाहीये. घड्याळाचा काटा आता मागे येत चाललेला आहे. खरं तर तिथे तुम्हाला 4.46 सेकंद दिसतील अजून शिल्लक, परंतु 1 मिनिट तुम्हाला आम्ही अतिरिक्त देणार आहोत, हे पण लक्षात असू द्या. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. सगळ्या अँगलला व्यवस्थित तपासून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं तो निर्णय अंतिम आहे आणि फायनल आहे. पुढे ठेवा मॅच, पुढे सुरू ठेवा. जास्त वेळ इथे जर तुम्ही घेतला तर या बदल्यात तुम्हाला वेळ मिळणार नाहीये, हे पण लक्षात असू द्या. खेळाडूंनी एकमेकांशी चर्चा करण्याची काही गरज नाहीये. अंपायर्स आहेत तिथे आणि खूप चांगले अंपायरिंग आम्हाला बघायला मिळते. चला मॅच सुरू ठेवा अंपायर्स. याबद्दल अतिरिक्त वेळ मिळणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला मॅच सुरू ठेवायची, अन्यथा पुढच्या षटकामध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शनला सामोरं जावं लागेल. कंटिन्यू मॅच. मॅच पुढे सुरू ठेवा. खेळाडूंनी एकमेकांशी बिलकुल चर्चा करू नका. जो काय विषय असेल तो पंच त्या ठिकाणी समर्थ आहेत आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. मॅच सुरू ठेवा ॲज इट इज. कोणताही बदल इथे केला जाणार नाहीये. मॅच अशाच ठिकाणी याच कंडिशन मध्ये सुरू राहील. तर 47 अजून धावांची आवश्यकता आहे आणि मला वाटतं इथे वेळ खूप घेतलेला आहे. जो 1 मिनिट त्यांना जो मिळणार आहे एक्स्ट्रा, त्याचाही फारसा उपयोग होईल म्हणून असं वाटत नाही. मॅच सुरू होते. अजून 47 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू, 47 धावा. यस, उंच फटका, भरपूर उंच जातोय चेंडू आणि इलिव्हेशन आहे, लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे, मात्र मागचा बॉल
जो खराब होता, नो बॉल होता, त्यामुळं इथे फ्री हिट होता बॉल, इथे बाद होणार नाही फलंदाज. एक धाव जरूर मिळेल आणि षटकाची होईल सांगता. 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45 धावा, 49 फलकावरती लागलेले आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 45 धावा. किरण अंबाला बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडलाच आहे किरण अंबाला, त्याला स्ट्राईक मिळाली नाही मागच्या षटकामध्ये. अनुराग मोहितेनं 2 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलंय. 12 चेंडू 45. अजूनही मॅच दोलायमान आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या पारड्यात आहे. काकणभर आपण म्हणतो ना एखादं पारडं वजनदार आहे, पण पारडं कधीही फिरू शकतं. बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स मुंबईच ना. आपल्याला हे दर्जेदार क्रिकेट संपूर्ण भारतवर्षामध्ये बघायला मिळतंय. यस यस यस, चांगला चेंडू आहे. उजव्या दिशा बाहेर जाणारा चेंडू, टर्न मोठा मिळवला त्याने. चेंडू कसा फिरवायचा अलीकडे आपण पाहतो युट्यूब वरती सुद्धा अनेक व्हिडिओज यायला लागलेले आहेत. चांगला खेळाडू त्या ठिकाणी अजून नवीन येणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन करतायत. टेनिस बॉल मध्ये खर तर लेदर बॉल आणि टेनिस बॉल खूप वेगळे, त्यामुळं लेदर बॉल तुम्हाला सीम वरती ग्रीप वरती तो फिरवता येऊ शकतो. यस 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 यस, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे 2 आहे, दोघांमध्ये समन्वय नव्हता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. मिळतायत 4 धावा. तुमची एखाद्या कुस्ती बघतो आपण ना, एखाद्या फलंदाज एखाद्या पैलवानाची मांड बसलेली असते कुस्तीवरती, मजबूत पकड असते, मात्र थोडी पकड सैल झाली ना ते धोबीच पछाड पडतो. तसं क्रिकेटमध्ये देखील होऊ शकतं. थोडीशी सैल झालेली पकड इथे कधीही उद्ध्वस्त होऊ शकते, कारण 12 चेंडू 45 धावा म्हणजे शॅम्पेन फोडावे अशी गोष्ट नाहीये, सेलिब्रेशनची गोष्ट नाहीये. 54 वरती 4. यस, मोठा फटका, क्षेत्ररक्षक समोर आहे. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे, विलक्षण वेग होता आणि हा वेग आपल्या शरीरामध्ये सामावून घेत चेंडूला पकडत परत थ्रो दिला. एकच धाव मिळणार आहे अनुरागला. धावफलकावरती 55. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक सुरू आहे. प्रहार प्रीमियर लीग मध्ये दोन्ही संघांना एकदा ठेस लागलेली आहे, त्यामुळे ही मॅच डू ऑर डाय. नो चान्स. करण अंबाला खूप वेळानंतर त्याचा मोमेंटम बिलकुल ब्रेक झालेला आहे. ज्या मोमेंटम मध्ये तो पहिल्या 4 षटकामध्ये खेळला, पहिल्या 3 षटकामध्ये खेळला, 4थ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाही, 5व्या षटकामध्ये मात्र दुसरा बॉल तो खेळतोय. तर कोणत्याही फलंदाजासाठी ही गोष्ट थोडीशी अडचणीची असते. आणि काय नेम आहे, निशाणा अचूक साधला तिथे क्षेत्ररक्षकानं. कोण होता? आकाशनं थ्रो केलेला आणि अनुराग संघनायक इथे परतलेला आहे, नेता पडलेला आहे. माफ करा, प्रितेशनं केलेला थ्रो आहे आणि एक वेळ त्याने आपल्या संघासाठी योगदान दिलं, वेगवान खेळी केली, मजबूत धावा उभ्या केल्या आणि मोक्याच्या क्षणी त्याने आता त्रिफळा सुद्धा उद्ध्वस्त केलेला आहे. चांगली फलंदाजी राहिली, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये देखील प्रितेश अव्वल कामगिरी करताना बघायला मिळतोय. नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानामध्ये दाखल होऊ शकतो. 55 धावा, 5 गडी बाद, 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शेवटचं षटक इथे शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये या मॅच मध्ये 38 धावा आल्या होत्या. सुधीर साबळेचं ते षटक आपण पाहिलं होतं आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. गोलंदाज सुमित आवटे. पहिल्या सामन्यामध्ये सुमित आवटेकडे नेतृत्व होतं, त्यानंतर नेतृत्व बदललं या सामन्यामध्ये भांडूप स्ट्रायकर्सनं. यस, अनिकेत सावंत या सामन्यामध्ये संघनायक आहे, परंतु सुमित आवटेवरती शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी दिलेली आहे.
गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी राहिली सुमितची. यस लेंथ बॉल, ओहो स्पर्श नव्हता आणि किरण अंबाला बचावलाय. यष्टांवरती जरी चेंडू आदळला तरी गोलंदाजाचा स्पर्श नसेल चेंडूला तर फलंदाज अशा परिस्थितीमध्ये नाबाद असतो. धावफलकावरती 57 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू फेत 4 चांगले चेंडू इथे नॉकआउट राऊंड मध्ये घेऊन जातील भांडूप स्ट्रायकर्सला. एक मॅच पराभूत झाल्यामुळे एक अतिरिक्त मॅच खेळावी लागते. ओहो खराब चेंडू होता आणि गतीचा बाउन्सचा वापर केला इथे किरण अंबालाकडून 6 धावा इथे मिळतील. चांगला षटकार 63 वरती 5. पुन्हा एकदा बघू शकतो आपण चेंडू टप्पा पडला होता, आत आला होता चेंडू आणि तो ज्या पद्धतीनं उसळला, आत आला, उडाला, अशाच पद्धतीमध्ये हा चेंडू फेकून दिलाय तो सीमारेषेच्या बाहेर. यस एस एस इथे उजव्याच्या बाहेर बराचसा चेंडू आहे. वाईडची घोषणा आहे आणि जो बाहेर गेलेला चेंडू परत मैदानामध्ये येतोय. मॅच बॉल. धावफलक 64 वरती 5. मोठं अंतर राहिलेलं आहे. अजून 3 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. आणि या सामन्यातला की फॅक्टर आहे तर ही सगळी बक्षिसं आहेत आपल्या समोर येत आहेत. जो एअर कूलर आहे तो पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे. त्यानंतर होम थिएटर आहे, त्यानंतर सेलिंग फॅन आहे, मिक्सर आहे आणि या ठिकाणी नितीन वाकळे यांनी 25 कुपन घेतलेले आहेत असं मला समजलंय. जरूर तुम्हालाच बक्षीस मिळेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. वा, आज मला वाटतं किट वरती नाहीये नितीन वाकळे आणि कुपन जर मिळालं तर तुम्हाला घराचा दरवाजा उघडणार आहे आज. खेळाडू आहेत, अनेक वर्ष मैत्रीचे संबंध या क्रिकेटच्या माध्यमातून जोपासलेले आहेत. थोडीशी तट्टा मस्करी होईल. जाऊया मैदानामध्ये. 64 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका आणि तिथे एक्स्ट्रा कव्हरला अडवला जाईल चेंडू. 1 धाव याबरोबरच प्राप्त होणार आहे. 65 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये इथे येणार आहे आणि याच बरोबर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघ मात्र पिछाडीवरती पडतोय. तर जवळपास निश्चित झालेला आहे नॉकआउटचा सामना आणि या सामन्यामध्ये आपण बघणार आहोत बांदेश्वर बांदा रोहित 11 विरुद्ध भांडूप स्ट्रायकर्स. ही मॅच यानंतर फिक्स होते. तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे संघाच्या खेळाडूंचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. सचिन भाऊ तापकीर यांनी ही टीम आपल्या स्पर्धेसाठी दिली, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. क्रिकेटसाठी समर्पित असलेले व्यक्तिमत्व आहे आदरणीय सचिन भाऊ तापकीर, मनापासून धन्यवाद. भांडूप स्ट्रायकरचा खेळ आपण पाहिला. प्रितेश जोशीच्या धडाकेबाज फिनिशिंग टच देत असताना 43 धावा 10 चेंडूमध्ये, अनिकेत सावंत 26 धावा 12 चेंडूमध्ये आणि त्याचबरोबर ललित चौधरीनं 2 विकेट काढल्या. अक्षय पाटीलनं देखील सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. 23 धावा 2 विकेट. सनी कसबेच्या 14 धावात 1 विकेट. सुधीर साबळे मात्र मागणा ठरला.